नमस्कार, कमल गवळी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेवग्याची भाजी पालेभाजी कशी करायची हे शिकवणार आहे। त्याच्यासाठी आपण आता शेवग्याच्या झाडावरचीच भाजी घेऊन येऊया। आता हे आपल्याला शेवग्याचा पाला हा असा घ्यायचा, कोवळा कोवळा घ्यायचा आणि ह्याची भाजी बनवायची। ह्याच्यामध्ये खूप आयर्न आणि हे छान असं पौष्टिक आहे। आपण अशी फ्रेश भाजी घेऊया। ती आणलेली भाजी ही अशा प्रकारे आहे। ही भाजी अशी असते। आपण आता भाजी तोडलेली तर तुम्ही पाहिलेलीच आहे। ही भाजी आपण आता ही अशी ह्याची देठ घ्यायची नाही, असा पाला घेऊन स्वच्छ करून धुवून घ्यायची। ती आपण घेऊया। आता आपण ही भाजी निवडून स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य ही भाजी, तेल, हा आमचा कोल्हापुरी मसाला, कांदा, लसूण, मीठ आणि हे अर्धवट शिजवून घेतलेली डाळ आहे। तुम्ही 2 तास भिजवून घेतली तरी चालेल। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। आता आपले हे तेल तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया। कांदा हा चांगला परतवून घेऊया। कांदा लवकर लाल होण्यासाठी आपण थोडं मीठ घालूया। मिठामुळे कांदा लवकर परतला जातो। आता हा आपला कांदा लाल झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण हे ठेचलेला लसूण घालूया। लसूण थोडा परतवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी घालायची आहे। याची भाजी घालून झालेली आहे। भाजी चांगली परतवायची। अशी भाजी परतवली थोडी, नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे। डाळ घातल्यानंतर पण आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे। नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हा कोल्हापुरी मसाला आहे, आपल्या तिखटच्या हिशोबाने थोडा घालायचा आहे। आणि लास्टला आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण कांद्यामध्ये थोडं घातलेलं आहे, मग त्या हिशोबाने आता परत थोडं घालायचं आहे। आणि चांगली परतवून घ्यायचे, झाकण ठेवून वाफ काढायची। आता ह्याच्यात थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे। बस। आणि थोडं आपल्याला याच्यात शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे। तुम्ही खोबऱ्याचा खीस सुद्धा घालू शकता। आता ह्याला झाकण ठेवून चांगली एक वाफ काढायची। 5 मिनिट ठेवून द्यायची। आता आपली 5 मिनिट झालेले आहेत। भाजी बघूया झालेली आहे का। आपली भाजी तयार आहे। ही बाउलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे ही आपली शेवग्याची भाजी तयार आहे। ही आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकतो।